नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भिनार जकातना का स्थित मैदान में भिवंडी लोकसभा महायुति के उम्मीदवार कपिल पाटिल जी के प्रचार के लिए भिवंडी तालुका के शेलार पारिवली, कवाड़ धामनगांव, लोनान आमने गांव के जिला परिषद गठ के महायुति के कार्यकर्ताओं की लोकसभा चुनाव को लेकर सभा का आयोजन किया गया, जिसमें महायुति के पदाधिकारियों ने कार्यकर्ताओं को मार्गदर्शन किए। इस सभा में महायुति के कई पदाधिकारी और भारी संख्या में कार्यकर्ता उपस्थित थे। आज येथे जे एक छोटी खानी सभा आयोजित केलेली आहे ते गरजेचं आहे, कारण विकासाच्या बद्दल जर म्हटलं तर आता ठाकरे साहेबांनी सांगितलं की जे 60 वर्षात झाले नसेल ते 10 वर्षात झालं। खरोखरच मोदीजींना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत, कारण त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आपले खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब असतील, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं। त्याचाच परिणाम आहे की भिवंडी तालुक्याचा, भिवंडी लोकसभेचा अतिशय मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे। मी विकासाच्या बद्दल जास्त काही बोलणार नाही, परंतु मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की जितेंद्र आव्हाड जो म्हणतो की प्रभू रामचंद्र हे शाकाहारी नव्हते तर ते मांसाहारी होते, अशा जितेंद्र आव्हाड ज्या पक्षात आहे त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला मतदान करणं म्हणजे आपल्या हिंदू धर्माचा अपमान आहे। खरोखरच मी आपल्या सर्वांना शपथ देतो की जर आपण खरोखर हिंदू असाल, जर आपण प्रभू रामचंद्राचे भक्त असाल, तर आपण, मी मीडियाच्या माध्यमातूनही सांगू इच्छितो की भिवंडी लोकसभेचाच नाही तर महाराष्ट्रातील एकही जागा किंवा एकही मत हिंदू धर्म हा तुतारीला देणार नाही। आपण सर्वांनी याची शपथ घेतली पाहिजे। मी एवढंच बोलतो की विकासाच्या बाबतीत कपिल पाटलांचा कोणी हात धरणार नाही। ठाणे जिल्ह्याचा विकास पुरुष म्हणून ज्यांना संबोधलं जातं, तसेच जर आपण कितीही रात्री कोणीही फोन केला, कुठलाही काम सांगितलं, तर आपला फोन चालू असताना दुसऱ्या फोनने त्या अधिकाऱ्याला फोन करून स्पीकर ऑन करून मी करतो, बोलतो, सांगतो अशा प्रकारचा कुठलाच नाही। ऑन दी स्पॉट तो त्याचं काम केलंच पाहिजे अशा प्रकारचा हजर जबाबी नेता म्हणजे कपिल पाटील साहेब। म्हणून मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की कुणाच्याही भूलथापांना बळी न पडताना आपण फक्त पहिलाच 1 नंबरचं कमळाचं बटन दाबून कपिल पाटलांना गेल्या वेळेस मला वाटतं 1.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून आलेलं, आता त्यापेक्षा जास्त अधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी आपणास विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपले उमेदवार आणि आपले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांचा दिनक्रम जर आपण बघितला तर ते सुद्धा अत्यंत व्यस्त, कधीही सुटी नसलेला माणूस, पण आपल्या जवळचा असल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण सहजवर नेतो। पण आपला उमेदवार रात्रंदिवस मेहनत करणारा माणूस आज इथे आहे, तर दिल्लीला त्यांना आता केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यापासून देशभर संपूर्ण ठिकाणी त्यांना दौरे असतात, त्यांना जावं लागतं आणि ते स्वतः किती सांगत असतील, पण आपल्याला माहिती आहे की आजकाल संपूर्ण प्रत्येक राज्यामध्ये जिथे जिथे त्यांचे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ते सुद्धा त्यांच्याकडे फार मोठा निधी आहे। त्यांचं जे पंचायत राज मंत्रालय म्हणजे देशाचा विकास करण्यासाठी, ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी त्यांच्याकडे अफाट 2 लाख कोटी असा निधी प्रत्येक वर्षाला त्यांच्याकडे आहे आणि त्या निधीतून ते जिथे जातात तिथे मदत करतात। त्या ठिकाणी त्यांच्या नावाची पाटी त्यांच्या पदानुसार त्या ठिकाणी येते आणि अशा प्रत्येक राज्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या विकास कामांची त्या ठिकाणी पाटी लिहिली जाते आणि ती पाटीचा अभिमान आपल्याला, आपल्या तालुक्याला, आपल्या लोकसभा क्षेत्राला, आपल्या इथल्या नागरिकाला आपल्याला निश्चितच आहे। कारण आपण इथे बघतो प्रत्येक गाव असं नाही की त्यांनी जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यापासून
त्यांनी जेव्हापासून लोकप्रतिनिधी आहे तेव्हापासून त्यांनी अशी कामं केली. त्यांची प्रत्येक गावागावात पाठी असेल, कामाची पाठी असेल, पण देशात पाठी लागल्यानंतर एक आपला अभिमान आणि ओर भरून येतो की असा काम करणारा नेता, हा सतत रात्रंदिवस काम करणारा नेता, अहोरात्र मेहनत करणारा नेता, त्याला आपण निवडून देणं ही आपला जबाबदारीच आहे. पुन्हा एकदा कार्यकर्त्या मनापासून विनंती करेन की आपण हे मागचे 3-4 दिवस उरलेले आहेत ते प्रचाराची जे प्रचाराच्या ठिकाणी आपलं राहिलं असेल त्या ठिकाणी आपण जाऊन लोकांना भेटून लोकांचा आशीर्वाद घेण्याचं काम करावं ही तुम्हाला मनापासून विनंती करू. आज या 3 जिल्हा परिषदेतून आपण एवढे कार्यकर्ते इथे उपस्थित राहिले. महायुतीचे सर्व नेते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथे आलेले आहेत. सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मला इथे बोलायला सर्व नेत्यांच्या नंतर संधी दिली त्याबद्दल सर्व नेत्यांचे मी आभार व्यक्त करतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्य वार्ता टीवी न्यूज को सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.